उन्हाळा भयंकर वाढला आहे आणि त्याचबरोबर गॅसजवळ स्वयंपाक करणं म्हणजे गृहिणीची कसरतच. पण आज आपण झटपट तयार होणारा संध्याकाळचा बेत पाहणार आहोत. अतिशय मस्त चमचमीत पोटभरीचा भरपूर भाज्या घालून तयार केलेला हा भात, थंडगार गोड ताक, काकडी आणि पापड कुरडई असा बेत असेल तर पोटभरीचं पण होतं आणि संध्याकाळच्या वेळी साधं सोपं लाईट जेवल्यासारखं सुद्धा होतं. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी एका कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. त्याचबरोबर 1 हिरवी वेलची, 2 ते 3 काळे मिरी, 1-2 लवंगा घ्यायच्या आहेत. छोटंसं स्टार फूल घ्यायचं आहे. अगदी 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत. गरम मसाल्याच्या या वासाने भात अतिशय छान होतो, त्यामुळे थोडंसं तरी घालावंच. आता हे चांगले तेलामध्ये परतून घेतले. मग त्यानंतर उभा पातळ चिरलेला हा कांदा 1 मोठ्या आकाराचा घेतला होता, हा सुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा आपल्याला मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. फार असा त्याचा रंग वगैरे काही बदलायचा नाहीये. कांदा पटकन शिजावा याकरता यामध्ये ना आपण मीठ घालणार आहोत. तर मीठ आता संपूर्ण भातासाठी जेवढं लागणार आहे ना तेवढं मी याच स्टेजला इथे घालून घेतलेलं आहे. साधारण 1/4 चमचा इतकं मीठ घातलं आहे. आता याचबरोबर आपल्याला या छोट्या चमच्याने 1 चमचाभर हिंग घालायचंय. हिंगाचा सुवास यामध्ये छान येतो आणि कायम हिंग ना हे आवर्जून प्रत्येक पदार्थामध्ये घालावंच. याच्याने गॅसेस वगैरे होत नाही आणि चवही खूप छान येते. हे हलकस असं परतून घेतलं की मग ह्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आणि चमचाभर आलं, लसूण आणि ही कोथिंबिरीची देठं याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये घातली. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे एकदा चांगलं परतून घ्यायचं. आलं, लसूण आणि कोथिंबिरीच्या या देठांचा कच्चा वास निघून जाईपर्यंत हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे ना भात छान असा खमंग तयार होतो. साधारण मिनिटभर हा कच्चा वास निघून जाईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी काही मटार आणि वांग, बटाटा असं घालणार आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या यामध्ये घालायच्या आहेत. माझ्याकडे वांग, बटाटा आणि मटारच होतं, त्यामुळे मी हे फक्त 3च जिन्नस घातलेले आहेत. 1 चमचा आपला घरगुती साठवणीचा मसाला घालायचा. 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. जिरे आपण फोडणीमध्ये घातलेलेच आहेत. त्याचबरोबर अगदी अर्धा चमचा इतका गरम मसाला घालायचा, किंवा जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर गोडा मसाला घातला तरीही चालेल. आणि या मसाल्यांसोबत आणि या फोडणीसोबत भाज्यांना चांगल्या मस्त अशा परतून घ्यायच्या, म्हणजे सगळा मसाला याला व्यवस्थित लागतो. आता यामध्ये हे स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेले तांदूळ घेतलेले आहेत. साधारण पाऊण कप इतके मी घेतलेले. आपला कप मेजरमेंटचा जो कप असतो ना त्याच्याने पाऊण कप इतके मी हे तांदूळ घेतलेले आहेत. 3 लोकांसाठी हा भात अगदी व्यवस्थित प्रमाणात पुरतो. आता तांदळाचा दाणा मोडू न देता हलक्या हाताने आपल्याला हे चांगलं तांदूळ आणि भाज्या, ही फोडणी, मसाले व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. असं केल्याने भात चांगला खमंग होतो. आणि मुळात म्हणजे यामध्ये बघा आपण भरपूर अशा भाज्या घातल्या आहेत, फार काही असे मसाले घातले नाहीयेत. झटपट हा भात तयार होतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी साधा सोपा बेत करायला हा भात अतिशय उत्तम आहे. आता यामध्ये 1 टोमॅटो घालायचा, म्हणजे मस्त अशी चटपटीत चव येते. आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली मी या स्टेजला घातलेली आहे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातली तरीही चालते, किंवा अशी फोडणीमध्ये घालून परतली तरीही चालेल. आता ज्या कपने आपण तांदूळ मोजले होते त्याच कपने 2 कप इतकं मी पाणी घालणार आहे. पाऊण कप तांदळासाठी 2 कप इतकं मी पाणी घातलेलं आहे. आणि हे साधंच पाणी घातलेलं आहे, गरम वगैरे घातलं नाही, कारण आपण कुकरमध्ये भात करणार आहोत ना, तर गरम पाणी वगैरे घालण्याची तशी विशेष काही गरज नाही. आणि मीठ तर आपण सुरुवातीला घातलेलंच आहे. आता फक्त झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 1 शिट्टी फक्त करून घ्यायची आहे. 1 शिट्टी साधारण 4-5 मिनिटामध्ये होते आणि मग कुकरची वाफ निघल्यावर हा भात काढून घ्यायचा आहे. बघा अगदी मस्त असा मऊसूत असा भात तयार झाला आहे. जर तुम्हाला इतका मऊसूत भात नको असेल तर मात्र थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करू शकता. पण मी पाऊण कपाला 2 कप पाणी घातल्यामुळे इतका छान मऊसूत प्रत्येक दाणा मऊसूत असा तयार झाला आहे.
कारण आम्हाला फार असा कोरडा भात आवडत नाही. हा छान असा रसरशीत मौसूत असा भात तयार झालेला आहे. यामध्ये मी फक्त वांग, बटाटा आणि मटार घातलं, पण जर तुम्ही तुमच्याकडे दुपारची जर कोणती भाजी शिल्लक असेल तर ती घातली, वरण घातलं तरी सुद्धा भात छान होतो बरं का. आता यासोबत मस्त असं ओलं खोबरं, साजूक तूप, पापड कुरडई, थंडगार ताकाची वाटी, काकडी चिरलेली असा हा बेत संध्याकाळचा केलेला आहे. तुम्हाला ही आजची साधी सोपी पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि असा हा चमचमीत भात नक्की करून पहा. केल्यावर मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.